नमस्कार. इतिहासात अशा काही रात्री असतात ज्या एका संपूर्ण साम्राज्याला हादरून सोडतात. आज आपण अशाच एका रात्रीची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे मध्ययुगीन इतिहासातल्या एका सर्वात धाडसी सर्जिकल स्ट्राईकची. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती शाहिस्तेखानावर केलेल्या त्या अविश्वसनीय हल्ल्याची. चला तर, ही संपूर्ण शौर्यगाथा जाणून घेऊया. या हल्ल्याचं महत्त्व किती होतं बघा. प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार काय म्हणतात, ते म्हणतात की या हल्ल्यामुळे मुघलांच्या मनात शिवाजी महाराजांची इतकी प्रचंड दहशत बसली की त्याची तुलना फक्त अफजलखान वधाच्या घटनेशीच होऊ शकते. म्हणजे विचार करा, या एका हल्ल्याने किती मोठा मानसिक धक्का दिला असेल. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी, हे युद्ध अशक्यप्राय का वाटत होतं. मग शाहिस्तेखानाने अशी कोणती जीवघेणी चूक केली. त्यानंतर तो थरारक सर्जिकल स्ट्राईक कसा झाला, या हल्ल्याने मुघल साम्राज्याला कसा धक्का बसला, आणि शेवटी या घटनेमुळे शिवाजी महाराजांचा वारसा कसा अजरामर झाला. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, एक अशक्यप्राय युद्ध. आधी हे समजून घेऊया की मराठ्यांसमोर आव्हान नेमकं किती मोठं होतं. औरंगजेबाने कोणाला पाठवलं होतं, तर स्वतःच्या मामाला शाहिस्तेखानाला. आणि तो एकटा नाही आला, सोबत तब्बल 70,000पेक्षा जास्त सैनिकांची महाकाय फौज घेऊन आला. उद्देश एकच, शिवाजी महाराजांचं स्वराज्य मुळापासून उखळून टाकायचं. आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांचं सैन्य, जे संख्येने खूपच लहान होतं. म्हणजे ही लढाई एका राक्षसासमोर एका लहानशा पण धाडसी योद्ध्याची होती. आणि हा संघर्ष काही दिवसांचा किंवा महिन्यांचा नव्हता, तब्बल 3 वर्ष. विचार करा, मे 1660 मध्ये शाहिस्तेखानाने पुण्यावर, म्हणजे स्वराज्याच्या हृदयावरच कब्जा केला. त्यानंतर पुढची 3 वर्ष त्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. गावं जाळली, रयतेवर अत्याचार केले. मराठ्यांचा प्रतिकार हळूहळू क्षीण होत चालला होता. परिस्थिती खूपच बिकट बनली होती. हो, मराठ्यांनी गनिमी काव्याने मुघलांना सळोकीपळो करून सोडलं होतं, हे खरंय. पण हा एक प्रकारचा ॲट्रिशन वॉर होता. म्हणजे शत्रूला सतत त्रास देऊन त्याचं नुकसान करून थकवण्याची रणनीती. पण यात आपलंही नुकसान होतच होतं. आणि एवढ्या मोठ्या फौजेसमोर समोरासमोरच्या लढाईत विजय मिळवणं जवळपास अशक्यच वाटत होतं. बरं, जेव्हा पारंपरिक पद्धतीने युद्ध जिंकता येत नसेल तेव्हा काय करायचं? तेव्हा खेळाचे नियमच बदलायचे. आणि शिवाजी महाराजांनी नेमकं हेच केलं. त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने या युद्धाची दिशाच बदलून टाकली. महाराजांनी संपूर्ण रणनीतीच बदलून टाकली. त्यांनी विचार केला, ह्या अवाढव्य सैन्याशी लढण्यापेक्षा थेट या सैन्याच्या डोक्यावरच घाव घातला तर. नवीन लक्ष होतं सैन्य नव्हे, तर खुद्द सेनापती शाहिस्तेखान. एकाच हल्ल्यात शत्रूचं मनोधैर्य असं काही तोडायचं की त्याला पुन्हा उभं राहता येऊ नये. किती धाडसी विचार होता. आणि इथेच शाहिस्तेखानाने एक जीवघेणी चूक केली. त्याने आपलं मुख्यालय कुठे बनवलं, तर पुण्यातल्या लाल महालात. आणि लाल महाल म्हणजे काय, तो तर जिजाबाईंनी बांधलेला राजवाडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते शिवाजी महाराजांचं बालपणीचं घर होतं. त्या महालाचा कोपरानकोपरा, प्रत्येक चोरवाट महाराजांना तोंडपाठ होती. ही चूक शाहिस्तेखानाला खूप महागात पडणार होती. शाहिस्तेखानाचा अहंकार तर बघा. तो महाराजांना डोंगरात लपून बसणारं माकड म्हणून हेणवायचा. यावर महाराजांनी काय उत्तर दिलं असेल? ते म्हणाले, मी सामान्य माकड नाही, मी हनुमान आहे, जो रावणाच्या लंकेत घुसून त्याला धडा शिकवेल. यावरूनच दिसतं की शाहिस्तेखान महाराजांना किती कमी लेखत होता. आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरणार होती. आणि मग ती रात्र आली. आता आपण पाहूया त्या प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राईकची थरारक कहाणी, ज्या हल्ल्याने इतिहास घडवला. तारीख होती 5 एप्रिल 1663. ती रात्र संपूर्ण पुण्यावर मुघलांचा खडा पहारा होता. शहरात प्रवेश करणं म्हणजे सुद्धा अशक्य होतं. अशा परिस्थितीत शहरात घुसून थेट लाल महालात जाऊन सेनापतीवर हल्ला करणं, हे म्हणजे मृत्यूलाच आव्हान देण्यासारखं होतं. पण योजना एकदम पक्की होती. पहिला टप्पा, घुसखोरी. महाराजांनी स्वतःच्या नेतृत्वात 400 निवडक मावळे घेतले आणि चक्क लग्नाच्या वरातीचं सोंग घेऊन ते पुण्यात शिरले. दुसरा टप्पा, प्रवेश. लाल महालाच्या आत कसं जायचं, तर त्यांना माहीत असलेल्या स्वयंपाकघराच्या एका बंद केलेल्या भिंतीला भगदाड पाडून आत घुसले. तिसरा टप्पा, हल्ला. मध्यरात्रीच्या अंधारात शाहिस्तेखान घाट झोपेत असताना थेट त्याच्या शयनकक्षात घुसून हल्ला चढवला. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, पलायन.
शत्रूचा पाठलाग चुकवण्यासाठी त्यांनी गुरांच्या शिंगांना मशाली बांधून त्यांना दुसऱ्या दिशेने पळवलं, ज्यामुळे मुघल सैन्य पूर्णपणे गोंधळलं आणि मराठे सुरक्षितपणे निसटले. कमाल आहे ही योजना. त्या अंधारातल्या झटापटीत काय झालं? शाहिस्ते खान जीव वाचवण्यासाठी खिडकीतून बाहेर उडी मारत होता आणि त्याच क्षणी महाराजांच्या तलवारीचा एक सणसणीत वार त्याच्या हातावर बसला. त्याची 3 बोटं जागच्या जागी तुटून पडली. हा हल्ला काही मिनिटांतच संपला, पण नुकसान मोठं झालं होतं. शाहिस्ते खान जखमी झाला, पण त्याचा मुलगा मारला गेला, त्याचे रक्षक मारले गेले. इतकंच नाही तर त्याच्या घरातील काही स्त्रियाही मारल्या गेल्या किंवा जखमी झाल्या. या तुलनेत या संपूर्ण धाडसी मोहिमेत मराठ्यांचे फक्त 6 मावळे शहीद झाले. आता पुढचा मुद्दा, साम्राज्याला बसलेला धक्का. हा धक्का शाहिस्ते खानाच्या कापलेल्या 3 बोटांपेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि खोल होता. विचार करा, एवढी प्रचंड फौज सोबत असताना स्वतःच्या घरात घुसून कोणीतरी हल्ला करतो आणि तुमची बोटं कापून जातो. हा अपमान शाहिस्ते खानाला सहनच झाला नाही. तो इतका घाबरला आणि अपमानित झाला की काही दिवसांतच त्याने पुणे सोडलं आणि थेट औरंगाबादला माघार घेतली. ही बातमी दिल्लीत औरंगजेबाच्या कानावर पडली आणि तो संतापाने अक्षरशः पेटून उठला. त्याने काय केलं? आपल्या मामाला शाहिस्ते खानाला दख्खनच्या सुभेदारीवरून तात्काळ काढून टाकलं. इतकंच नाही तर शिक्षा म्हणून त्याची बदली थेट बंगालसारख्या अवघड ठिकाणी केली. आणि सगळ्यात मोठा अपमान म्हणजे त्याला शाही दरबारात येऊन भेटायलाही मनाई केली. आणि आता आपण वळूया शेवटच्या भागाकडे, शिवाजी महाराजांचा चिरस्थायी वारसा. या एका रात्रीने महाराजांची प्रतिमा आणि मराठा सत्तेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा कायमचा बदलला ते पाहूया. या हल्ल्याच्या आधी आणि नंतर महाराजांच्या प्रतिमेत जमीन अस्मानाचा फरक पडला. हल्ल्याच्या आधी मुघलांसाठी ते फक्त एक प्रादेशिक बंडखोर होते, पण या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात त्यांची ओळख एक अचाट बुद्धीचा आणि धाडसी रणनीतिकार म्हणून झाली. अनेकांना तर असं वाटू लागलं की महाराजांकडे काहीतरी दैवी शक्ती आहेत, नाहीतर हे शक्यच नाही. आणि या हल्ल्याची चर्चा फक्त भारतातच नाही झाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. इंग्रज, डच, पोर्तुगीज जे कोणी इथे होते त्यांच्या पत्रांमधून ही गोष्ट युरोपपर्यंत पोहोचली. या एका घटनेमुळे शिवाजी महाराजांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. तर शाहिस्तेखानावरील हा हल्ला केवळ एक लष्करी विजय नव्हता, तो होता अदम्य इच्छाशक्तीचा, अतुलनीय शौर्याचा आणि अचूक नियोजनाचा विजय. हे उदाहरण आपल्याला दाखवून देतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी एक धाडसी आणि विचारपूर्वक उचललेलं पाऊल इतिहासाची दिशा कसं बदलू शकतं. हाच प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातो. विचार करा, एक धाडसी कृत्य इतिहासाची दिशा खरंच कशी